नाशिक ग्रामीण भागातील वाढत्या घरफोड्यांना आळा घालत ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। अंदरसूल, नगरसूल, सावरगाव, एरंडगाव, वायबोधी, सायगाव आणि कोळंब या भागात घरफोड्यांचा उच्छाद मांडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलंय। दररोज साध्या वेशात रात्रगस्त करत असताना ही टोळी कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूरची असल्याचं समोर आलं। पोलिसांनी कोपरगावमध्ये सापळा रचून 4 संशयितांना ताब्यात घेतलं, तर 4 जण फरार आहेत। ताब्यात घेतलेले आरोपी अनिल चव्हाण, अनिल भोवले, आग्या चव्हाण आणि साईनाथ चव्हाण यांनी चौकशीत 14 घरफोड्यांमध्ये चोरलेलं 10 तोळे सोनं, 2 दुचाकी आणि कटावणीसह एकूण 10 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या आरोपींवर याआधी देखील अनेक गुन्हे दाखल असल्याचं उघड झालंय। ही कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग सधू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्या नेतृत्वात PSI हर्षवर्धन बहिर, PSI प्रल्हाद पवार यांच्या पथकानं पार पाडली आहे। नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक माननीय बाळासाहेब पाटील सर, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री तेगबीर सिंग संधू साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये आपण एक टीम फॉर्म केली होती। येवला तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पोलीस निरीक्षक मंडलिक आणि त्याचे सहकारी यांनी जवळपास 13 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। त्याच्यामध्ये 10 तोळे सोने आहे, 2 मोटरसायकली आहे। आरोपी 4 अटक करण्यात आलेले आहेत। त्यांचा 4 दिवस PCR घेण्यात आलेला आहे। आरोपी हे अट्टल घरफोडी करणारे आहेत। त्यांच्याकडे असलेले घरफोडीचे जे साहित्य आहे, कानस, कटवणी, ऍडजस्ट पाना, हे सर्व हस्तगत करण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये येवला तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतले 10 गुन्हे, निफाड पोलीस स्टेशनच्या हद्दीतले 3 गुन्हे आणि वैजापूर पोलीस ठाणे संभाजीनगर जिल्हा इकडचा 1 गुन्हा, असे 14 गुन्हे ओपन झालेले आहेत। उर्वरित 3 आरोपी जे आहेत ते अजून अटक करायचे आहेत। ते आरोपी अटक झाल्यानंतर अजून बाकीचा मुद्देमाल याच्यामध्ये हस्तगत होईल। अत्यंत चांगली कामगिरी, धाडसी कामगिरी या टीमने पार पाडलेली आहे। या टीम मध्ये मंडलिक PI तालुका पोलीस स्टेशन, PSI हर्षवर्धन बहिर, PSI पवार, भरत कांदळकर, हवलदार बिन्नर, राजेंद्र पाटील, सचिन वैरागर, गणेश बागुल, योगेश मोरे, गणेश सोनवणे, पंकज शिंदे, संतोष जाधव, सागर बनकर, श्याम थेटे, राजू दुबे, ललिता ढाकणे, सुनीता महाजन, वंदना वाघ आणि हेमंत गिलबिले या सर्वांनी या कामगिरीमध्ये भाग घेतलेला आहे। आणि यांच्यामुळे हे 14 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत आणि अट्टल असे घरफोडीचे गुन्हेगार यांनी अटक केलेले आहे। याबद्दल पोलीस अधीक्षक साहेब बाळासाहेब पाटील आणि तेगबीर सिंग संधू साहेब यांनी या सर्व टीमचं अभिनंदन केलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।